सर पहिल्यांदा तुमचं अभिनंदन. काय सांगाल एवढी मोठी अपॉर्च्युनिटी आज मीरा भाईंदर वसंतविहार परिसाहित्याला मिळाली, काय म्हणणार? माननीय CM साहेबांनी पोलीस खात्यात सर्व जे आयुक्त आहेत आणि सर्व अधीक्षक आहेत आणि इतर जे सर्व खाते आहेत त्यांना पुढच्या 100 दिवसामध्ये एक कृती आराखडा करून काही उद्दिष्ट दिले होते. आपण त्या सर्व उद्दिष्टांची ॲज अ आयुक्त म्हणून मी आणि आमची पूर्ण टीम ती कामाला लागली आणि आज त्याचा एक यश आम्हाला मिळालेलं आहे असं दिसते. त्याचा आम्हाला आनंद आहे, अभिमान आहे. सर या त्यात ते जे मुद्दे होते ते सर्व प्रकारचे मुद्दे होते. एक होता की आपली जी वेबसाईट आहे, आमची जी वेबसाईट आहे ती सिक्युअर आहे. त्याला जो सिक्युरिटीचा जो सर्टिफिकेट वगैरे मिळाला पाहिजे तो असतो, तिथे आहे. आपले जे पब्लिक सर्व्हिस ॲक्ट जे आपण प्रोव्हाइड करतो ते सर्व्हिसेस, त्यात काय काय आपण प्रोव्हाइड करतो, त्यात किती ऑनलाईन आहे किती ऑफलाईन आहे हे सर्व तिथे दिलेलं आहे. आमची वेबसाईट त्याला ग्रीन सर्टिफिकेशन पण आहे, म्हणजे त्याचं कार्बन कन्झम्पशन हे पण कमी आहे. या व्यतिरिक्त RTI कम्प्लायंट आहे. जे मूलभूत जे माहिती आपल्याला दिली पाहिजे ते सर्व तिथे आहे. हे झाला तुमचा वेबसाईट. दुसरा होता लोकांचा सुकर जीवनमान यासाठी काहीतरी प्रकल्प करणे. त्यात आम्ही 2-3 प्रकल्प केलेत. पहिला आपण एक व्हॉट्सअप चॅनल सुरू केला. आमचा व्हॉट्सअप चॅनल जो आहे तो ब्लूटिक आहे, म्हणजे ऑफिशियली व्हेरीफाईड चॅनल आहे. जेणेकरून काही दुसरा एखादा फेक चॅनल कोणी कधी कधी करतात गैरसमाजिकतेतून, तर तसा नाही आहे. ते व्हेरीफाय करण्यासाठी लोकांना त्याची मुभा आहे. आणि या वेबसाईट सुरू केल्याच्या 3-4 दिवसामध्येच 6,000 सबस्क्रायबर झाले होते, लेटेस्ट फिगर बघतो. आणि त्यातून आपल्याला काही महत्त्वाचे ट्रॅफिकचे नोटिफिकेशन आहे, काही सायबर क्राईमची ॲडवायझरी आहेत. असे जे आपण आहे त्यातून करतो. या व्यतिरिक्त आपण एक नवीन उपक्रम सुरू केलेला होता. त्याला आपण फीडबॅक म्हणतात. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एक QR कोड आहे. तिथे जो माणूस जातो त्यांनी तिथे गेल्यानंतर ते त्याला स्कॅन करून आपला फीडबॅक देऊ शकतात की त्यांना कसा वाटला, ते परिसर कसा होता, स्वच्छ होता, त्याच्या समस्याचं समाधान झाला नाही झाला. या व्यतिरिक्त आपला जो काही पोलीस स्टेशन असे होते जिथे महिलांकरिता टॉयलेट्स नव्हते किंवा व्हिजिटर्सकरिता नव्हते, त्याची पण आपण सोय केलेली आहे. आता प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ड्रिंकिंग वॉटर, क्लीन परिसर आहे. पोलीस स्टेशनसमोर जे भंगार वगैरे पडून असायचे, काही गाड्या पडून असायच्या, ते सर्व आपण क्लीन केलेलं आहे. आपला जो रेकॉर्ड आहे हे रेकॉर्ड आपण कम्प्युटराईज केलेलं आहे. म्हणजे जिथे जिथे जेवढे रेकॉर्ड आहेत ते सर्व आपण कम्प्युटराईज केलेलं आहे. पूर्वी त्यांना शोधायला एखादा वेळी जर जुना असेल तर 2 दिवस लागायचे. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही आहे. आपले जे मुद्देमाल आहे ते पण क्लीन आणि सर्व जे नावचे फलक आहेत ते सर्व व्यवस्थित लावले गेलेले आहेत. पोलीस अधिकारी ते आपला लोकांना भेटी वगैरे देतात, त्याची पण आपला हे आपण ठरवलेलं आहे. कोण किती वाजता भेटू शकतो याचे पण फलक आपण लावलेले आहेत, वेबसाईटवर उल्लेख केलेला आहे. उदाहरणार्थ तिथे आपलं CPना भेटण्याची वेळ काय आहे आपण दिलेलं आहे आणि दर दिवशी आम्ही स्वतः पण भेटतो त्याच वेळेत. या व्यतिरिक्त जे आपले जे इंडस्ट्री फ्रेंडली ॲटमॉस्फिअर असायला पाहिजे, ते महत्त्वाचे जे केंद्र शासनाचे किंवा राज्य शासनाचे जे फ्लॅगशिप प्रोजेक्ट्स आहेत, उदाहरणार्थ आपल्याकडे बुलेट ट्रेन आहे किंवा सूर्या धरण प्रकल्प आहे, मेट्रोचे काही कामं सुरू आहेत. तर हे किंवा जनरली जे उद्योगकर्ते आहेत त्यांना जर कोणी काही त्रास देत असेल, ब्लॅकमेलिंग करत असेल, तर त्याच्याविरुद्ध पण आपण कारवाई करतो. या कालावधीमध्ये आपण तसे 3 गुन्हे दाखल केलेले आहेत. त्याची आम्ही मीटिंग घेतलेली आहे. आणि जर आपल्याला कोणी त्रास देत असेल तर आम्ही तुमची आमच्याकडे या, आम्ही योग्य चौकशी करून कायदेशीर कारवाई करू, असे आम्ही त्यांना आश्वासने पण दिलेली आहेत. पोलीस स्टेशनमध्ये आपले जो परिसर आहे तो पूर्णपणे स्वच्छ आणि क्लीन ॲटमॉस्फिअर करायचा प्रयत्न केलेला आहे. एवढेच नव्हे, आम्ही सफाईचं काय महत्त्व आहे हे आपले जीवनामध्ये कर्मचाऱ्यांसाठी त्याचा काय लाभ आहे, हायजीनचा इम्पॉर्टन्स काय आहे, याच्यावर त्यांना ट्रेनिंग पण दिलेली आहे. याच प्रकल्पात कृती आराखडाचा एक भाग म्हणून आम्ही युनिसेफसोबत एक जॉईंट व्हेंचर केलं होतं. त्यात त्याला आपण नाव दिलेलं आहे बालरक्षा. बालरक्षाचा हा जो प्रकल्प आहे याच्यामध्ये
युनिसेफसह आमचे पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची ट्रेनिंग, एक्सपिरियन्स शेअरिंग आणि पोलीस स्टेशनमध्ये एक चाइल्ड फ्रेंडली रूम, जसे चाइल्ड विक्टिम जर असतील तर त्यांना एक वेगळा वातावरण, भीतीचं वातावरण वाटू नये, तर एक चाइल्ड फ्रेंडली रूम करण्याचा पण आपला प्रकल्प आहे. त्याचप्रमाणे जो आपला 2016 इथे जे एक आपली जे कॉन्फरन्स झाली होती स्मार्ट पोलिसिंग, तर आपला मीरा भाईंदर शहरातील सर्व पोलीस स्टेशन, ACP ऑफिस, DCP ऑफिस यांना आपण ISO सर्टिफिकेट मिळालेलं आहे आणि त्याचबरोबर जो स्मार्ट पोलिसची संकल्पना आहे ते त्यांना मिळालेलं आहे. याच कालावधीमध्ये आम्ही एक नवीन प्रकल्प सुरू केला होता, त्याला आपण म्हणतो AI चालान. हे AI चालान जे आहे असं आहे की आपल्याकडे जे कॅमेरे आहेत, कॅमेरे फक्त पळून होते आणि फक्त त्यांच्या पोस्ट इन्सिडेंट इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्याचा वापर व्हायचा. परंतु तिथे आपण एक टूल टाकलेला आहे, AI बेस्ड टूल आहे तो, आणि त्यात तो आपोआप तो सिस्टम जो आहे सर्व्हर बेस्ड आहे आणि तो मागील 24 तासामध्ये किती लोकांनी हेल्मेट घातला नाही, किती लोकांनी सीट बेल्ट घातला नाही, किती लोकांनी ट्रिपल सीटिंग केली, तो आपोआप तसा रिपोर्ट देतो आणि आमचे लोक फक्त व्हेरीफाय करतात आणि चालान जनरेट करतात. तर यात एकतर मनुष्यबळची मनुष्यबळ वाचेल आणि दुसरा लोकांच्या मनात एक शिस्तचा आपण ट्रॅफिक रूल आपण पाळायला पाहिजे असा पण एक संदेश जाईल. असे आपण बरेच उपक्रम याच्यामध्ये केलेले आहे. आम्ही एक ॲप तयार केलेलं आहे, त्याचं नाव आहे वर्कफोर्स ॲप, MBBB वर्कफोर्स ॲप किंवा वर्कफोर्स ॲप. त्याच्यामध्ये आमचे सर्व कर्मचाऱ्यांचा ऑन अ सिंगल क्लिक त्यांचा जो रेकॉर्ड आहे तो आपला याच्यामध्ये दिसतो. आपल्याकडे एक सिस्टम आहे की कुठलाही कर्मचारी किंवा PSI वगैरे असतील, त्यांना कसल्याही प्रकारचा त्रास असेल, काही इश्यूज असतील, कधीकधी त्याचा एखादा काही आजार झाला, मुलगा आजारी झाला म्हणून काही दुसरी पोस्टिंग पाहिजे असं काही हे करतात, तर ते आपण त्याच वेळी ऑन द क्लिक ऑफ अ बटन आपण व्हेरीफाय करू शकतो की यांचा सर्व्हिस रेकॉर्ड कसा आहे आणि त्यांच्या पूर्वीची पोस्टिंग वगैरे काय होती, त्याचा रेकॉर्ड काय आहे, कसा आहे, आणि त्यावरून आपण त्याच वेळी निर्णय देऊ शकतो इन्स्टेड ऑफ क्रिएटिंग अ फाईल. आपले जे E-फाईलचे सिस्टम आहे, आपला पूर्ण आयुक्तालयामध्ये जवळजवळ 95% काम E-फाईलवर आहे. फक्त ते जे प्रकरण आहे जे थोडेसे कॉन्फिडेन्शियल वगैरे असतात किंवा दुसरे जिथे काही दुसरे इश्यूज आहेत ते सोडून आपला पूर्ण आयुक्तालय E-फाईलवर चालतो. कोणीही कुठेही आपला काम करू शकतो. असे बरेच काही उपक्रम इथे या ठिकाणी केलेले आहेत आणि त्याचा क्वालिटी कंट्रोल ऑफ इंडियाकडनं ऑडिट झालेलं आहे आणि त्या ऑडिटनंतर आम्हाला हे प्रथम स्थान महाराष्ट्र राज्यात मिळालेलं आहे. त्याचा मला वैयक्तिकरित्या अभिमान आहे आणि आनंद आहे. त्याचप्रमाणे आमचे जे पूर्ण टीम आहे आयुक्तालयाची, सर्वांनी अत्यंत चांगला परिश्रम घेतलेला आहे आणि त्याच्याबद्दल पण मला समाधान आहे आणि त्याचा पण मी धन्यवाद देऊ इच्छितो.